आगरी समाज प्रबोधन संस्था आगरी वधूवर परिचय मेळावा आयोजित विनामूल्य असा आगरी समाज प्रबोधन संस्था या अंतर्गत आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे। गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पिंपळेश्वर मंदिर मैदान सागाव मानपाडा रोड डोंबिवली येथे हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आगरी समाज बंधू भगिनींना बदललेल्या जीवन पद्धतीमुळे व वाढत्या शहरीकरणामुळे मुलामुलींचे लग्न जमविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे। आपल्या मुलामुलींची लग्न जमविणे सोयीचे व्हावे तसेच दररोजच्या वाढत्या महागाईमुळे मुलामुलींची लग्न करणे अत्यंत खर्चिक झाले आहे। यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्थेने मोफत वधूवर परिचय मेळावा आणि सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आज अनेक मान्यवर त्याप्रमाणे पालक मंडळी व वधूवर सूचक उमेदवार इथे आले होते। लग्नासाठी अनाठाई खर्च करू नका, विनामूल्य धुमधडक्यात लग्न करा, अशा प्रकारचे वधूवरांचे स्वागत करण्यासाठी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती। आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे हा एक आगळा वेगळा उपक्रम इथे राबविण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। मूल्य म्हणजे आमचे माजी आमदार श्री राजू पाटील साहेब हे दरवर्षी आमच्या मंडळाला प्रत्येक जोडप्यामागे 1-1 लाख रुपये त्यांना प्रोत्साहनपर देत असतात। आणि कारण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की व सतत ही लग्न वाढून जावी, लोकांमधली जी रूढ परंपरा जी आहे ती थोडी कमी होऊन चांगल्या दृष्टीने लोकांनी विचार करावा, हा त्याच्या मागचा उद्देश असून आणि आज जो 30 एप्रिलला आपला लग्न उत्सव आहे त्याच्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे। आमचा हा आगरी वधूवर मेळावा आम्ही जे सामुदायिक लग्न घेतो त्याच्या आधी एकच घेत असतो, पण नोव्हेंबरमध्ये आम्ही जो आयोजित केला त्यावेळेस प्रतिसाद इतका प्रचंड होता आणि बरेच जणांची मागणी होती की पुन्हा एक असा वधूवर मेळावा ठेवावा, म्हणून आजचा हा वधूवर मेळावा आम्ही पुन्हा ठेवला होता। आमची सामुदायिक लग्न 30 एप्रिल 2026 रोजी इथेच पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे। तर आजचा प्रतिसादही खूप उत्तम होता। जवळजवळ 119 मुलांनी त्यांचे फॉर्म भरले होते आणि इच्छुक अशा जवळजवळ 70 मुली त्यांनी फॉर्म भरला होता। आपण इथे एकमेकांचा परिचय एकमेकांना व्हावा यासाठी इथे प्रयत्न करत असतो की या समाजामध्ये मुली बघण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर एका वेळेला एक दिवशी निघाले तर त्यांना पेट्रोलचा खर्च, गाडी लागते, मुलीकडच्यांनाही खर्च की प्रत्येक पाहुणा आला बघायला की त्यांना ड्रायफ्रुट्स द्या, फ्रूट्स द्या, ज्यूस द्या, चहा द्या। तर हा सगळा त्रास वाचावा आणि कमीत कमी खर्चामध्ये एकाबरोबर अनेक मुली आणि अनेक मुलांची स्थळं बघता यावी आणि आपल्याला योग्य तो पर्याय निवडता यावा, यासाठी आमचा हा प्रयोजन आहे की आगरी वधूवर मेळावा अशा प्रकारे आयोजित करावा। आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने गेल्या 5 ते 6 वर्षापासून आगरी समाजातील जी लग्न पद्धत आहे ती लग्न पद्धतीमध्ये काही बदल व्हावेत, काही सुधारणा व्हावेत, ह्यासाठी आम्ही या संस्थेच्या वतीने एक चळवळ सुरू केलेली आहे। आगरी समाजामध्ये प्रचंड लग्न पद्धतीवर खर्च केला जातो। साखरपुडा, हल्दी, त्यानंतर लग्न, त्यानंतर खाण्यापिण्याच्या काही गोष्टी अशांवर प्रचंड खर्च आणि उधळपट्टी केली जाते। त्यामध्ये सुधारणा व्हावी, बदल व्हावे, यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आम्ही एक प्रबोधनाची चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळीला गेल्या 5-6 वर्षापासून आगरी समाजामधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 50 ते 60 गावचे सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन ही चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळीला गेल्या 4-5 वर्षापासून समाजामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आम्ही दरवर्षी आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय आणि लग्नाला होणारा खर्चाला पर्याय म्हणून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय। या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आम्ही प्रचंड असा उत्साहाने आणि पूर्णपणे खर्च संस्थेच्या वतीने करतोय। शिवाय प्रत्येक वधूवरांना 1 लाख रुपये सप्रेम भेट देतोय आणि गेल्या 5-6 वर्षापासून या समाजामधल्या सर्व समाजांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे।